रोज रोज त्याच पद्धतीच्या भाज्या खाऊन जर आपण बोर झालो असेल तर आज एकदम नवीन मशरूमची भाजी आपण बनवणार आहोत। एकदम चाटही होईल वेगवेगळ्या प्रकारचा किंवा मग साईड डिश म्हणा, आपण कशाही पद्धतीने याला खाऊ शकतो। हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सोया गार्लिक मशरूम एकदम डिलिशियस बनवून तयार होते। आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून, पुदिन्याची पानं आणि लसूण मी एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये मी एक बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। बटर आपल्याला व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे। कांदा मी इथे बारीक चॉप केला होता, इथे एकच कांदा यूज केलेला आहे मी। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण बारीक चॉप केलेला ॲड करायचा आहे, तो देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर एकदम छान उतरेल। आणि त्यानंतर आपल्याला मशरूम ॲड करायचे आहेत। इथे मशरूम घेताना मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हलकंसं आपल्याला याला बटरमध्ये परतून घ्यायचे आहे। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर त्याला छान पाणी सुटणार आहे मशरूमला। त्यानंतर मी थोडंसं काळी मिरी पावडर टाकलेली, ब्लॅक पेपर पावडर आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि एकदम डिलिशियस लागतो तो यामध्ये सोया सॉस याची चव रंग खूप छान होतो। त्यानंतर अर्धा चम्मच बी रेड चिली पावडर देखील ॲड केलेला आहे। त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि थोडीशी पुदिन्याची पाने देखील ॲड करणार आहे मी। आता पहा इथे व्यवस्थित त्याला पाणी सुटलेलं आहे। आता आपण याला 5 ते 10 मिनिट कवर करून ठेवणार आहे, जेणेकरून त्याच पाण्यामध्ये व्यवस्थित वाफतील। इथे पहा मशरूम आपले व्यवस्थित मऊ होत आहेत। आता पाणी याचा पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे, जेणेकरून मशरूम व्यवस्थित शिजतील। आता पहा इथे मशरूम आपले तयार आहेत। आता यामध्ये मी थोडेसे पुदिन्याचे पानं कट केलेले आणि थोडीशी कोथिंबीर परत वरून ॲड करत आहे, जेणेकरून टेस्ट याची एकदम डिलिशियस येणार आहे। तुम्ही असंही खाऊ शकता, पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता, पण हे असंच साईड डिश म्हणून एकदम डिलिशियस लागतं। सोया सॉसमुळे याची चव खूप छान होते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सोनाली सिंपल रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एकदम बनून रेडी आहे डिलिशियस सोया गार्लिक मशरूम। बाय बाय।